न्यायालयामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी आमच्या भगिनी बाईक रॅलीद्वारे स्त्रियांचं समाजामधलं स्थान किती उंचावलेलं आहे, त्या किती सक्षमपणे सर्व क्षेत्रामध्ये काम करत आहेत याचं प्रदर्शन करण्यासाठी बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आताच माझ्या सहकारी राजमाने मॅडमने सांगितल्याप्रमाणे आपल्या जिल्ह्याच्या सुपुत्री क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांनी ज्याप्रमाणे आपल्या समाजातील तळागाळातील विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं, त्यांनी शिक्षणाचा पाया घातला। आज त्या शिक्षणाच्या आधारे आपण नोकरीमध्ये स्थिरावलेलो आहोत। केवळ स्थिरावलो नाहीये तर आपण नोकरीमध्ये नेतृत्व करत आहोत। आज आमच्या महिला अधिकारी पुरुष अधिकाऱ्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्याही पेक्षा काही वेळेस सरसपणे कामगिरी करत आहेत। निश्चितपणे या बाईक रॅलीद्वारे आमच्या समाजातील ज्या विद्यार्थिनी आता शिक्षण घेत आहेत त्यांना भविष्यामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल, प्रशासनामध्ये येण्यासाठी प्रोत्साहन मिळेल आणि त्याचबरोबर त्या समाजाचं चांगल्या पद्धतीने नेतृत्व करू शकतील। आणि निश्चितपणे आजच्या बाईक रॅलीचा जो काही संदेश आहे तो निश्चितपणे सफल झाल्याशिवाय राहणार नाही। तुम्ही या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमचं हार्दिक अभिनंदन आणि निश्चितपणे हाच उत्साह वर्षभर आपल्या कामामध्ये कायम ठेवा। निश्चितपणे शासनाने दिलेलं आपल्याला जे काम आहे, जनतेप्रती जी आपलं कर्तव्य आहे ते चांगल्या पद्धतीने निभावून बाईक रॅली प्रमाणेच आपल्या कामाच्या माध्यमातूनही आपण संदेश द्याल एवढीच आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो। सर्वांना महिला दिनाचे वर्षभर असलेल्या महिला दिनाच्या शुभेच्छा। थँक्यू।